नर्सरी मित्रांनो मध्ये गाडी मस्त वाटली वातावरणामध्ये. फुलं किती भारी बा. सोलापूर हायवे मौसम की बारिश. अरे गाडी सरकुरली काय चालू मित्रांनो. आता मला गाडीमध्ये आता जे मित्रांनो मला खायची पाणीपुरी. इथे थांबलो आम्ही एका ठिकाणी. कोणता रस्ता काही सांगता येईल नाही. बाहेर इथे थांबला आता पेट्रोल पंपावर डिझेल टाकायला. नर्सरी मित्रांनो मध्ये टमाट्याचं रोपाचं ते. आता ते मध्ये आपण इकडून एक गेट आहे तिथे गाडी आणून वळून इकडून मध्ये जातो आपण. इकडे मध्ये रोप टमाना कावड आणलं. हे पा हे रोप आहे टमाट्याच पलीकडं आपलं. हे उगुरल बा लहान लहान झाड आहे. होईल ते तिकडं भरवले ट्रेमध्ये. हे रोप चांगलं आहे कवळं. तो उकला इकडं उगुराला मिरच्याचं आहे. पुढं इकडे टमाटे इकडे टमाटे. हे रोप आहे टमाट्याचं आपलं. मस्त आहे. फाटावर पन्न्या दिलेला. हे पहा आंब्याच्या कलमा पण इकडं. आंब्याच्या रामफळीच्या सीताफळाच्या डुब केली रोप टाकाला. आणि वाटावर मागती मस्त आली. चालल्या मेंढ्या आंबाट बनवली. इकडे साईडला आंब्याच झाड आहे. मस्त वारा सुटली. इकडच्या साईडला पुढं कन्नड कारखाना आहे ते. जे पुढं महाराष्ट्री वरती टमाटे इका इकडे साईड पण आता बंद पडली सध्या. थांबलो मी आता मल्चिंग पाहिला टमाट्याची. किंवा गाड्या चालल्या ट्रका हे मग रोप घेतलं. साईडची मल्चिंग पाहिजे आम्हाला आता टमाट्याची सध्या. आहे का नाही आहे तर नाही तर मग पुढं जायला सिटीमध्ये पुढं कन्नड सिटीमध्ये. इकडे जे मल्चिंग घेतली का जाऊ घरी रोप घेतलं. इकडे आता मोठा रस्ता आहे याचे रोप आहे ना आता. इकडे जे मस्त वारा सुटलं. गाड्या उराल्या रस्त्याच्या खाली उतरलो म्हणजे गाडीच्या खाली उतरलो. मस्त गाड्या चालल्या. इकडच्या पुढच्या साईडला पण आहे. पुढच्या साईडला पाहू. फुलं किती भारी बा. आम्ही जे आता कन्नडचं जे मार्केट आहे त्याच्यामध्ये आलो पायासाठी. मलची इकडे बाहेर इकडे पाहू आहे का. मल्चिंग घेतली. मोठी गाडी दिवाना उभं
होणार. अरे सूर्य झाला. अरे घेऊन बाबा ट्रॅक्टर बाजूला बस 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 झाली का नाही. पुढे घे अरे न करायची रोहित यांना म्हणा. पास झाली. मित्रांनो गाडीतून जे रोप काढ बाहेर ठेवून दिलं. जेवण घेऊन केलं. गाडी दिली डूब करून चालू आता घरी. तर मित्रांनो आम्हाला जायचं आता खत टाकण्यासाठी आणि मल्चिंग पांगण्यासाठी. इकडे गाडीमध्ये येऊन बसलो मी. पाऊस चालली बाहेर. ते चाललं अजून पावडे पानं. पाऊस बी काही बंद व्हायना नाही. बस गाडीमध्ये गाणे ऐकत. हे बैल आणल्या तर ना अजून पावडे पावराला. पावडे बी सापडा नाही. मल्चिंग पांगाची टमाट लावाल तर जेव्हा थोडा टायमाना ते जुन्या गाडीमध्ये खतन ते टाकून ठेवलं. मल्चिंगची बंडलं. गाडी एकदम मस्त आहे. क्वालिटी आहे. बाकी मस्त फाटेली. आम्ही दरवाजा मानच लावा म्हणलं. तुला म्हणलं मी थांबवून तू ऐकू लाग मग. बाय गाडीचं जर काही नुकसान झालं पाहिजे तुला चाकू मारून घ्या आम्ही. बाकीच काही नाही आम्हाला. पावड्यांची घेतलं खत. आईचं मी गाणी तरी पाहिजे काय रे माणूस. एवढं आता युटर्न घ्यायचं. युटर्न गाडी सध्या रिवर्स घेत झाली. भरपूर येईल गाडी. तिकून नदी पुढं येऊ द्या पुढं. गडीबुडी जिंतूर परभणी यवतमाळ नांदेड कोल्हापूर सोलापूर हायवे. इथे पावरला आम्ही मल्चिंग पांगताना जे पाऊस आलाय बा. इकडे बाकी वार सुटलं. महत्वाचे आमचे माल महत्वाचे. हाव ना आधीच पाऊस उरला. इकडं मस्त वारा पाऊस इकडून सुटला. इकडं पुढे गेला पाऊस. धागा बघत बसला. पण गाडीत बसलो. पाऊस चालू बाहेर. पावसामध्ये जे भाऊ पाऊस शिवराला त्याच्यामुळे चालू आम्ही आता घरी. कारण मल्चिंग पांगाचं राहीन आलं का वल्ल उरलं पुन्हा माती वल्ले उरलं वावरण. ती एवढी जे पूल आहे पुलावर गाडी लागली. गाडी इकडं याच्यामुळे आणली ती. पावसाने गाडी जाम झाली. मग काही खरं नाही. ते बाई इकडं लागले जीभ पुलावर जाम झाली. निघली असती पाऊस बाहेर चिखला ना भरली असती. पूर्ण डबल जाम झाली असती लागेल पुलावर. पूल इड पाऊस शिवरला आणि हा पाय आमचा. गडीबुडी जिंतूर परभणी यवतमाळ नांदेड उस्मानाबाद. 10 रुपये ब्लॉक घे सचिन तो आपला. गडीबुडी जिंतूर परभणी यवतमाळ नांदेड कोल्हापूर सोलापूर हायवे. ये बारिश का मौसम ये मौसम की बारिश. अरे गाडी सरकुरली काय दामन घे रे भाऊ. आम्हाला घर जाऊ दे रे भाऊ. तू अरे पक्षी कोणता एक तिकडे खाली गेला. आता जे चारा चाललं मी बिन्नी होत हिरवगार. तर पाऊस उराला भाऊ. आणि पावसामध्ये इतकं जिवार येतं ना मग होतं. चारा पाणी करायचं म्हणलं काही ढोरायला तर वरून पाऊस पडतो. आपल्या अंगवलं होतं डबल चारा वाला होईल राहतो. तो न्यायचा
ढोरायला म्हणजे काही लई जोर येतं डायरेक्ट खतरनाक. काय आता इलाज नाही त्याला डबल इकडले जे बिन तोडतो मी एक वजावर चांगला कितमुडं ते नेऊ ढोरायला. याच्यामध्ये बी कितमुडं गवत उगलं बाबा वक्कर हाणणे इकडे बी. पण आता आपल्याकडं बैल बी नाही मशीन आणलं त्याला रोटेविटरचं त्याच्यामुळं. आता जे चारबणी करून आलो मी माझ्या कपड्याचा अवतार बघा कसं होईल. पुरं मलची मागणे पुरं कपडे भरले माती नंदी तर घ्यायचो फ्रेश होतो मस्त पैकी हातपात धुवून कपडे घालतो नवी. मम्मी जे वडावाड ते खायला करते मम्मी असे आहे आता चांगले. तर मित्रांनो मी जे आता मस्तपैकी कपडे घालून फ्रेश होऊन इकडे आलतो डोल्याची घरी चाललो तर घरी चालूच अजून बुंगार आहे बा रस्त्याने जी वल्ला होईल. चालू मी घरी. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की सांगा. आवड असेल तर लाईक करा आप चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ चॅनल का ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय. इकडून गाड्या चालल्या घरापासून.